Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरला कामावर रुजू झाला. पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर. बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. चालकानं मद्यपान केलं नव्हतं. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात. चालकाला मोठ्या गाड्या चालवण्याचा अनुभव नव्हता अशी पोलिसांची माहिती. कुर्ल्यातील अपघातानंतर बस चालकाला जमावाकडून मारहाण. ड्रायव्हरला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर. बेस्ट अपघातानंतर आज कुर्ला स्टेशन बाहेरील बस स्थानक बंद. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी. प्रवाशांना चालत किंवा रिक्षाने इच्छित स्थळी जावं लागणार. कुर्ल्यात बसच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू तर 49 जण जखमी. 4 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश. जखमींवर सायन आणि भाभा रुग्णालयात उपचार. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. कुर्ला दुर्घटनेतील बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. घटनास्थळी पंचनामा सुरू. पोलिसांची माहिती. कुर्ला स्थानकावरून अंधेरीला जाणाऱ्या बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा अपघात. अपघाताच्या वेळी बसमध्ये 60 प्रवासी होते. पोलिसांची माहिती. वर्दळीचा मुख्य रस्ता असूनही इथे स्पीड ब्रेकर नाही. अनधिकृत पार्किंगबाबत कोणतीही कारवाई नाही. सदर बस अपघाताला आरटीओ आणि प्रशासन जबाबदार. स्थानिकांचा आरोप. कुर्ल्यात बस चालकाविरोधात नागरिकांचा रोष. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता. खबरदारी घेत पोलिसांचा बंदोबस्त तैनात. अपघातग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न. दोषींवर कडक कारवाई करा. आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पोलिसांना सूचना. मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता. शिवसेना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावं दिल्लीत पोहोचली तर भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावं संसदीय बोर्डापुढे सादर. सूत्रांची माहिती. शिंदे अजूनही गृह खात्यावर ठाम. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. खातेवाटपावरचा घोळ अजूनही कायम. 3 ते 4 दिवसात मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये रात्री वर्षावर तासभर बैठक. 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं शिंदेंच्या वाट्याला जाणार. सूत्रांची माहिती. नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्ष नेत्याचा बंगला तयार. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्ष नेत्याच्या पत्रकार परिषदेची तयारी ही पूर्ण. तर विरोधी पक्ष नेता नेमा विरोधकांची फडणवीसांकडे मागणी. शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीकडून अजित पवारांना अद्याप क्लीन चिट नाही. अजित पवारांना आर्थिक गुन्हे शाखा, आयकर विभाग, एसीबीकडून दिलासा. राजधानी दिल्लीत आज मवियाच्या पराभूत उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक. पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक होणार. ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता. फेरनिवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची जानकरांची मागणी. आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी. आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचं अपहरण करून हत्या केल्याचा प्रकार. पुण्यातील शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा. सतीश वाघ यांच्या अपहरणाचं सीसीटीव्ही समोर. हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. बीडमध्ये सरपंचांचं अपहरण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनं खळबळ. केज पोलिसांकडून अधिक तपास सुरू. Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim?